नमस्कार. आपण आलेलो आहे मुक्तड बोदवड तालुक्यातील मुक्तड या गावी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे पूर्ण गावकऱ्यांच्या समस्त गावकरी मंडळीच्या माध्यमातून एका परिश्रमातून या भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी या भागवत कथेला पुरुषांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या भागवत कथा सप्ताहाला लाभत आहे. या ठिकाणी पूर्ण ग्रामस्थांच्या मदतीने या भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी ग्रामस्थ उभे आहेत. दादा, आपलं एक चांगल्या प्रकारचं भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आपण याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? वर्षातून कमीत कमी 7-8 कार्यक्रम होता. अन्नदान होते, सर्व गोष्टींना सर्व पार पडते. आपण सालाबादप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि विशेषतः गावकऱ्यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घडवून आणतात आणि याच्यामध्ये गावकऱ्यांचा एक प्रतिसाद महत्त्वाचा असतो. आजूबाजूचे भाविक भक्त या ठिकाणी येतात. बरं, आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भाविक भक्तांना आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांना काय आवाहन करणार? काय सांगायचं, आमचं धार्मिक काम सगळ्या गावामधून राहते. त्याच्यामुळे आम्हाला सगळा उत्सव राहतो, सगळं गाव म्हणून साथ देते. त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम आनंद 7 दिवस आमचे आनंदात जातात. निर्विघ्न आमचे सर्व कार्य पार पडते. बरं, हा भागवत कथा सप्ताहाचा कितवा दिवस आहे? आज दुसरा दिवस आहे आणि याचे सांगता केव्हा होणार आहे? 18 तारीख 18/2. बरं, शेवटचा जो समारोप होणार आहे तो कोणत्या महाराजांच्या काल्याच्या माध्यमातून होणार आहे? आपलं हे रोहिदास महाराज यांचा काल्याचं कीर्तन होणार आहे शेवटच्या दिवशी आणि पूर्ण गावाला महाप्रसादाचं आयोजन आहे. या ठिकाणी हे ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत आहे. आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि एक चांगल्या प्रकारची सांगता पण यशस्वी होणार आहे असं त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि एक चांगल्या प्रकारचा भारदस्त कार्यक्रम बोदवड तालुक्यातील मुक्तड या गावी होत आहेत, संपन्न होत आहेत. आज त्याचा दुसरा दिवस आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या माध्यमातून त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज.